कामठी विधानसभा मतदार यादीत घोळ करण्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या अवंतिका लेकुरवाळे यांनी केला आहे। त्यांनी असा दावा केला की भाजपातील एक मोठ्या नेत्याचा मुलगा मतदार यादीत घोळ करण्याचा प्रयत्न करीत आहे। या मुद्द्यावर त्यांनी कामठी तहसील कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे। मतदार यादी हा निवडणूक प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक असून त्यात कोणत्याही प्रकारचा फेरबदल होऊ नये अशी स्पष्ट भूमिका लेकुरवाळे यांनी मांडली आहे। कामठी विधानसभेमध्ये जो मतदार याद्यांचा घोळ आहे तो फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि हा संपूर्ण मतदारसंघामध्ये 3 तालुके येतात, कामठी, मौदा आणि नागपूर ग्रामीण। या तिन्ही तालुक्यातील निवडणूक अधिकारी जे आहेत ते सत्तेमध्ये जे आहेत त्यांच्या प्रभावाखाली, त्यांच्या दबावाखाली आहे असं दिसून येतं। आज एक उदाहरण घ्यायचं झालं तर लिहिगाव या गावामध्ये 46 नावं आता प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच्या तारखेमध्ये 46 नावं ते कुठले आहेत, काय आहेत हे कोणालाही माहिती नाही। ते नावं त्या गावामध्ये आलेले आहेत आणि त्या गावातील रहिवाशांनी, या गावाचे सन्माननीय उपसरपंच आपल्या सोबत आहे, ग्रामपंचायतचे सदस्य आपल्या सोबत आहे आणि यांनी त्या गावामध्ये राहणाऱ्या लोकांचे जे नावं इनरोल करायसाठी 6 नंबरचा फॉर्म भरून टाकले ते नावं मात्र आले नाही। यावरून हे लक्षात येते की जे 46 नावं आले त्यांच्या 6 नंबरचा फॉर्म कोणी भरला, त्यांचे नावं कोणी टाकले। बीएलओ जर म्हणते की हे नावं या गावात राहत नाहीत, हे व्यक्ती या गावात राहत नाहीत, मग त्यांना अप्रूव्हल कोणी दिलं, मग त्यांच्या अप्रूव्हल देण्याची जी की आहे ती की, पासवर्ड, लॉग इन आयडी कोणाकोणाकडे आहे, कोण कोण कोणाच्या लॉग इन आयडी वरून अप्रूव्ह करतात, हा सगळा फार मोठा घोळ आहे। एवढंच नाही तर आपण बघितलं, तुम्ही स्वतः जर जाऊन इन्क्वायरी केली, सन्माननीय सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण तिन्ही तालुक्यामध्ये जाऊन इन्क्वायरी करावी। याचा नियम असा आहे की मतदार यादीतून कोणाला जर वगळायचं असेल तर त्याच मौजामध्ये किंवा त्या बूथवर राहणाऱ्या व्यक्तीने 7 नंबरचे फॉर्म भरून दिले पाहिजे। परंतु इथे नेता पुत्र जे आहेत, इथल्या नेत्यांचे पुत्र हे 200-200, 400-400 फॉर्म भरून देतात। आपण जर बघितलं नागपूर ग्रामीण मध्ये संकेत बावनकुळेने 150 फॉर्म भरलेले आहेत डिलिशनसाठी। आपण जाऊन स्वतः ते फॉर्म बघावेत। मग तिथल्या तहसीलदाराला विचार करायला पाहिजे की यांनी एका व्यक्तीने जर एवढे 7 नंबरचे फॉर्म भरले आहे तर तो खरंच पात्र आहे का ते फॉर्म भरायसाठी, आणि ते तिथेच रिजेक्ट करायला पाहिजे। परंतु तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी ते बीएलओ लेवलला पाठवले आणि दबाव टाकून ते त्यांच्याकडून डिलीट करून घेण्याचं काम होते आहे। आपण जर इन्क्वायरी केली तर मौदा तहसील मध्ये पण सेम कंडिशन आहे, नागपूर ग्रामीण तहसील मध्येही सेम कंडिशन आहे, कामठी तहसील मध्ये तर पुराव्यानिशीच मी इथे आलेली आहे। आणि अशा प्रकारे जर मैदानात येऊन लढू शकत नाही तर मागच्या दरवाजाने मतदान यादीमध्ये घोळ करून जे राहतात त्यांचे नावं वगळण्याचा प्रयत्न करायचा आणि जे राहत नाहीत त्यांचे बोगस नावं टाकायचा। आणि अशा प्रकारे इथे 22,000 दुबार मतदान आहे आणि 6 महिन्याआधी मी स्वतः याची तक्रार एसडीओ-कडे केलेली आहे, परंतु अद्याप त्यावर काय ऍक्शन घेतलेली आहे, काय केलेलं आहे, 2 स्मरणपत्र देऊन झालीत, परंतु अद्याप त्याचं देखील आम्हाला काही कळवलेलं नाही। आणि त्यामुळे अशा प्रकारे सत्तेचा दुरुपयोग करून कामठी विधानसभे अंतर्गत मागच्या दरवाजातून घोळ करून, मतदार याद्यांचा घोळ करून, निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून एक मोठा घोटाळा करण्याचा प्रयत्न, निवडणुकीला प्रभावित करण्याचा प्रयत्न होतोय। आणि त्यावर जर अधिकाऱ्यांनी वचक बसवला नाही तर अधिकाऱ्यांना आम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। मांग टीका, कपाळाचा मान, झुमके, कानाची शान, कंगन, हाताची गरिमा आणि हार गळ्याचा गौरव। या नवरात्री देवी रूपी नारीला द्या लोंदे ज्वेलर्सच्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार। लोंदे ज्वेलर्स, मोदी नंबर 2, सीतावर्डी आणि बाजार रोड, गोकुळपेठ।